गाईज गुड मॉर्निंग एव्हरीवन. झाली सकाळ, आम्ही चाललोय ब्रेकफास्टला. सो लेट्स सी, मी दाखवते तुम्हाला ब्रेकफास्ट. सो येस, ब्रेकफास्ट अदू हां आमच्या ब्रेकफास्ट. थँक्यू. सो येस, आमचा ब्रेकफास्ट झाला. अद्वैला स्विमिंग करायचं होतं, त्यामुळे आम्ही पूलमध्ये म्हणजे अद्वै पूलमध्ये आहे. आणि आता आम्ही वर जाणार, फ्रेश होणार आणि चेकआउट करणार. सो आज आमचा येस लास्ट डे गोवामध्ये. आणि उद्यापासून घरी म्हणजे चेकआउट करून पुण्यालाच जाणार आहोत, त्यामुळे उद्यापासून डेली रुटीन आणि सगळं. सो येस झाली, मी फ्रेश झाली आहे, माझी अंघोळ. आता बॅग पॅक करणार आणि चेकआउट करणार. सो येस इट्स चेकआउट टाईम. आम्ही चेकआउट करतो इथून. अदू बोलूनच घेतलं, अदूने आमच्या रूममध्ये होते ना काम, तर ते बोलून. आणि आता चेकआउटची प्रोसेस करू आणि पुण्याला जायला निघू. सो येस चेकआउट झालं आहे. आम्ही गाडीसाठी थांबलो, गाडी पण आली, गाडीसाठी थांबलो, गाडी आली आहे. आणि आता निघू पुण्याला जायला. अद्वै नाही, मागे ही आहे ना. तू ब्लॅक बॅग ह्याच्यात टाकली आहे, काढ. अद्वै चल. ठीक आहे मग. अद्वै आज जा. सो इथे आम्ही आंबे घ्यायला थांबलो. म्हणजे काय माहिती, अमित विचारत होता की काय भाव आहे आणि कसे देत आहेत ते विचारण्यासाठी तो बाहेर गेला. मी म्हटलं घ्यायची असतील तर मी उतरेल. सो आम्ही घेतले आंबे. मी एक खायला घेतला आत्ता आणि बाकीचे पॅक केलेत काकूंनी. अद्वै आणि अमितला पण देते. अमित घे रे. काय करतोय? ते आणतायत काकू मागून आंबे. आम्ही जागा आहे ठेवायला. ते गेले, त्यांना घेऊचेच नाही. ते बघितलं. हां आंबे चांगले आहेत ना, खाऊन बघा. तिला देवगड चांगलं का रत्नागिरी का सारखे? नाही, इकडचं आंबा पण खा तरी एक बेस खा तरी. तुमचं कुठलं गाव? कोणतं गाव आहे? नेमाने, नेमळे. आणि आता काय तालुका कोणता? केशर हापूस पण ना बघितला. केशर हापूस आम्ही घेतलेत आंबे. 4 डझन हापूस आणि 1 डझन केशर हापूस ना. अदू कसा होता आंबा? आम्ही खाल्ला पण. हो 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 हो, चांगला होता, खूपच छान होता, मस्त होता. आईंनी पण घेऊन ठेवलेत घरी. काय आंबे? हां. अच्छा अच्छा. बघ काय ते आता काय म्हणत होतं ते. चला आता आपण ते
कर तरी. सो इथे अद्वैत त्याचं काहीतरी व्लॉगिंग करत होता, म्हणजे काहीतरी बोलत होता, चला आता आपण आवळा सुपारी भरूया आणि मग ती आवळा सुपारी आपण अशी ठेवूया. आपली आवळा सुपारी तयार, असं काहीतरी टाईमपास चाललेला त्याचा, पण तो आवाज नीट येत नाही कारण तो हळू आवाजात बोलत होता. त्यामुळे मग मी असंच ॲड केलं, जेवढं बोलतोय जेवढं ऐकू येतंय तेवढंच. हाय गाईज, मी मस्त झोपलेली आणि आता झोपेतून उठली आहे. अदू आहे इथे बसलेला आणि आम्ही थांबलो इकडे वडापाव खायला. म्हणजे अमित गेलाय, मी बसली आहे गाडीत. सगळ्या ब्लॉग मी असंच करतो तर शांत बसणं बनू. तर आता कुठलं गाव आहे रे अदू? हे मी तर झोपलेली. आणि बाबांचा फोन जुना झाला. शेडगेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली. मला बोलतेस इथे आहोत आम्ही. तर आम्ही गेलाय वडापाव, तिथे गर्दी आहे आणि तिथे कसं आहे ते दिसतंय का वडापावचं बघा, जय महाराष्ट्र वडापाव. लोक म्हणतात येथे वडापाव छान मिळतो आणि खरंच गर्दी आहे काय माहिती. तर आम्ही तो वडापाव खायला बोल. तर बाबांचा फोन भंगार आहे त्यामुळे पेमेंट नाही झालं बाबांच्या फोनमुळे. तर आईचे पैसे मग बाबांनी नोटेनी पेमेंट केलं. तर येस, अमित आला की मस्त थोडंसं पुढं पावसाचं वातावरण झालं इकडे. म्हणजे आम्हाला गोव्यावरून येताना थोडासा पाऊस लागला. गोव्यात तर अजिबातच नव्हता. आणि नाही, गोव्यात होता ना काल रात्री. अद्वै हा आरसा हलतोय राजा. तर येस, पुढे जे अद्वै सॉरी अमितने आणलेत वडापाव. मी ह्याच्यामध्ये थंड व्हायला जरा ठेवलं कारण मला गरम नाही आवडत जास्त. मी जरा थंड होती. ह्याच्यात काय अजून नाही, ह्याच्यात वडे, ह्याच्यात पाव मिरची. काकडी कुठे गेली? मला म्हणलं काकडी पण दिली. बाबा थंड बनव, भूक लागली आता. हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. तर बघा आता खूपच पाऊस होता आणि आई आली भिजत पळत आम्ही आलो छत्रीत. आई आणि मी, बाबा आणि मी. आणि बाबा इथे आले, म्हटले की मला थंडी वाटते. आई पण म्हटली मला थंडी वाटते. आणि ते पण पावसामुळे एवढा वारा आहे. बोल. सो येस, आम्ही इथे जेवायला थांबलेलो, जेवण झालं आणि त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं आणि नंतर आम्ही घरी गेलो. सो असा होता आमचा गोव्याचा व्लॉग. कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघितलात आणि रादर पूर्ण सिरीज बघितली, त्यामुळे खूप 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 थँक्यू. असा होता आमचा 4 दिवसाचा गोवा. थँक्यू, बाय.